आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय सुनीताताई पवार, त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियान समाधान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं। वास्तविक पाहता 22 तारखेला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस, त्याचप्रमाणे अजितदादा पवारांचा देखील वाढदिवस, परंतु दुर्दैवानं आमच्यावर एक वेळ आली, राज्य सरकारच्यावर एक वेळ आली की एकाचा वाढदिवस आणि एकाचा जयंतीचा कार्यक्रम करण्याची आज वेळ आलेली आहे। आणि अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्य सरकारनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघात एक महाराजस्व अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून आपल्या पारनेर आणि नगर मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी, त्याचप्रमाणे तहसीलदार गायत्री सौंदाने, त्याचप्रमाणे नगर तहसीलदार या सगळ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या राजस्व अभियानाच्या निमित्तानं या ठिकाणी सगळ्या विभागाचे स्टॉल्स त्या ठिकाणी लावून जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 2600च्या वर लाभार्थी हे पारनेर तालुक्यातील आणि 2700च्या वर लाभार्थी हे नगर तालुक्यातले या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष लाभ देण्याचा निर्णय घेतला। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लाभाचं वाटप या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व महसूलच्या आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलेलं आहे। ज्यांना कोणाला अजूनही लाभाचे काही त्यांचे निवड झालेली आहे त्यांनी जे काही स्टॉल लावले त्या स्टॉलवर सायंकाळी 4-5 वाजेपर्यंत हे स्टॉल चालू राहणार आहेत आणि ज्यांचे राहिले असतील त्यांनी त्या ठिकाणाहून घेण्याचं नियोजन सन्माननीय तहसीलदारांनी केलेलं आहे। आणि म्हणून या अभियानाच्या यशस्वीतेच्या संदर्भामध्ये आज खरं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येनं हे लाभार्थी सगळे पूर्ण मतदारसंघातले उपस्थित राहिले। याच्याबरोबर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दादांना जे अभिप्रेत होतं की समाजातल्या कोणत्या घटकांचा गौरव करायचा, तर आदर्श शेतकरी असतील, आदर्श गोपालक असतील, काही अतिरिक्त काही सन्मान असतील, हे सर्व सन्मान करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता। त्या सन्मानांचं देखील या ठिकाणी सर्वांचा सत्कार करून तो सन्मान त्यांना वितरित करण्यात आला, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना वितरित करण्यात आला। या सगळ्या कार्यक्रमाला सर्व लाभार्थी, मतदारसंघातील सर्व शेतकरी, सर्व माता भगिनी यांचं अतिशय मोलाचं सहकार्य लाभलं आणि शासनाच्या वतीनं शासकीय सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चांगलं काम केलं। त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि आज खऱ्या अर्थानं मी फडणवीस साहेबांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्व मतदारसंघाच्या वतीनं देतो आणि आपले राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांना देखील मी सर्व मतदारसंघातील जनतेच्या वतीनं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं भावपूर्ण अशी श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो। रामकृष्ण।